नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज. जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ. बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा लावलेला बॅनर रातोरात काढलाय. 14 एप्रिलचा दिवस पूर्ण झाला नाही तरी ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर काढला कोणी? एकीकडे नाशिक महानगरपालिका अनेक दिवसांपासून अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करीत आहे असे असतानाही शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत अनेक बॅनर झळकलेले दिसून येत आहे. मग हे काय समजावं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. विशेष म्हणजे या बॅनरवरती कोणत्याही राजकीय नेत्यांचा फोटो नव्हता, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही. मग हा बॅनर काढण्याचा उद्देश काय? कोणाच्या आदेशाने हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर काढला, याचा खुलासा करण्याचं गरजेचं आहे. आम्ही या संदर्भात विचारपूस करण्यासाठी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पगारे यांना संपर्क साधला असता यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त करंजकर सर यांना कॉल केला असता नाशिक महानगरपालिकेने हा बॅनर काढला नाही, नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बॅनर हा काढला नाही असे फोनद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. मात्र हा बॅनर लावला कोणी आणि काढला कोणी याची चौकशी होणे गरजेचे आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. हॅलो. करंजकर सरांना नमस्ते. नमस्ते. पत्रकार पगारे बोलतो, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पगारे. बोला. सर, ते आपल्या महानगरपालिकेसमोर एक बॅनर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याच्यावर नेत्यांचे वगैरे काही फोटो नाहीये, परंतु बरं. तो बॅनर तातडीने काढण्यात आलाय. नेमकं काय कारण समजायचं? कारण काय आचारसंहितेचा तर भंग होऊ शकत नाही हा. कारण फक्त बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्याच्यावर म्हणजे बॅनर होतं ते. ठीक आहे. मला अजून एक जणाचा फोन आला होता, मी माहिती घेतोय नेमकं काय झालंय. येस येस. कारण काय आता मी मिरवणुकीमध्ये आहे, त्या मिरवणुकीमध्ये मला ते समजलं, तर म्हणलं आपण ऐकतो साहेबांच्या कानावर विषय टाकू. ठीक आहे, मी बसतो. येस येस. ओके.